नमस्कार मित्रांनो, मी मंगेश जनबंधू गझल गुलाबी सीझन 2च्या या पहिल्या भागात आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आजकाल हा जो मोसम आहे हा बिन भरवशाचाच आहे, नाही का? कारण या गुलाबी थंडीच्या मोसममध्ये हा बेगडी पाऊस अधेमध्ये पडतोय आणि या गुलाबी थंडीला अधिक गुलाबी बनवतोय. आणि त्यात हा 14 जानेवारीचा दिवस म्हणजे तिळाचा आणि गुळाचा एकत्र नांदायचा हा दिवस, नाही का? आणि अशा या दिवसात गुलाबी गझलांचा गुलाबी नजराणा सुवर्णक्षण या यूट्यूब चॅनलवरती इथे साजरा होतो आहे. आणि ही संधी उपलब्ध करून देत आहे आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी. अगदी ज्येष्ठ गझलकारांपासून तर नव्या दमाच्या नव्या गझलकारापर्यंत इथे गझलकार मंडळी आपल्याशी जुळलेले आहेत, ज्यात ज्येष्ठ गझलकार गजानन वाघमारे, अश्विनीताई विटेकर, आमचे मित्र बंधू निलेश कवडे, त्याच्यानंतर विशाल मोहिते पाटील, सोबतच वैशाली माळी आणि जयेश पवार या मातब्बर मंडळींचं या ठिकाणी समावेश आहे. हे सगळी गझलकार मंडळी आता या क्षणाला आपल्याशी जुळलेली आहे. त्यांचं अगदी मनापासून स्वागत करूया. आणि आपण सुद्धा तमाम रसिक मायबापांचे या ठिकाणी मी स्वागत करतो आहे. मित्रांनो, आविष्कार साहित्य मंच गेल्या अनेक वर्षापासून विविध कार्यक्रम सातत्याने राबवित आलेला आहे. ऑफलाईन असो की ऑनलाईन असो, आविष्कार यात मागे राहिलेला नाही. पण गेल्या 2 वर्षाच्या काळात हा कोरोनाचा काळ आम्हाला ऑफलाईन कार्यक्रम पाहिजे त्या प्रमाणात, पाहिजे त्या प्रेक्षक संख्येत घेता येत नसल्याने हा ऑनलाईनचा आमचा प्रयत्न अविरत ठेवण्याचा आम्ही करतो आहे, ज्याचाच एक भाग म्हणजे हा गझल गुलाबी आणि सुवर्णक्षण यूट्यूब चॅनल आज सगळ्यात अनेक कार्यक्रमांचं प्रसारण करत आलेलं आहे, करत राहील, ज्यामध्ये अनेक कार्यक्रम तुम्ही पाहू शकता, याआधी झालेली आणि यापुढे होणारी सुद्धा. मित्रांनो, आमचा अट्टहास आहे आणि हा अट्टहास आम्ही अविरत ठेवतो आहोत या गझल गुलाबी गझलांचा गुलाबी नजराणाच्या माध्यमातून. तर तयार आहात ना? नक्कीच. मित्रांनो, की एक ओठावरचा तीळ तुझा हा आतुरतेने बघतो, ओठावरचा तीळ तुझा हा आतुरतेने बघतो, दे थोडीशी साखर त्याला ओठामधली माझ्या. असं जर म्हटलं कुणाला तर आपण प्रत्यक्ष सांगण्याची हिंमत नाही करू शकत. पण गझलकार मंडळींच्या शब्दांमध्ये ही कसं बसते, ते नानाविध भावनांना आपल्या शब्दांमध्ये बांधत असतात. गुलाबी गझलांचं हे तसंच आहे. जे मनात असतं पण कुणाला सांगू शकत नाही असे शब्द बांधायचे आणि गुलाबी गझला तयार करायच्या, नाही का? बघा ना, तिळाने हट्ट मांडावे, तिळाने हट्ट मांडावे, गुळाने ओठ लावावे, तिळाने हट्ट मांडावे, गुळाने ओठ लावावे आणि गुलाबी मोसमी थंडी उन्हाचे देह बनवावे, उन्हाचे देह बनवावे. अशा प्रकारे गुलाबी गझला असतात. आणि आता या क्षणाला मुंबईवरून आपल्याशी एक युवा ताकदीचं गझलकार जुळलेले आहेत. त्या गझलकाराचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि ते गझलकार म्हणजे जयेश पवार. स्वागत करूया जयेश पवार यांचं. जयेश पवार, आपणास विनंती आहे की आपण आपल्या गझलेत सादरीकरण करावं. जयेश पवार. नमस्कार रसिक मायबाप, मी जयेश पवार. सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि मी आभार मानतो आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपूर यांचे. चंद्रपूरला आहे संस्था आणि खूप सुंदर उपक्रम राबवतात गझलेबद्दल, कवितेसाठी. आणि आज या मैफिलीमध्ये मला त्यांनी बोलवलं मुंबईवरून खास, आणि आपण सगळे मला ऐकतात. तर काही सुट्टे शेर आणि गझल आजच्या दिवसाला अनुसरून काही तुम्हाला ऐकवतो. सुट्टे शेर असे आहेत काही 2 की घेतली होती नभाने पायरी ताब्यात माझी, घेतली होती नभाने पायरी ताब्यात माझी, लांघल्यावरती नभाला वाढली अवकात माझी. घेतली होती नभाने पायरी ताब्यात माझी, लांघल्यानंतर नभाला वाढली अवकात माझी. लाडवांनी लाडवांचे फार केले लाड आता, लाडवांनी लाडवांचे फार केले लाड आता, ये मिठीला न्याय द्याया,
दे मला संक्रांत माझी. लाडवांनी लाडवांचे फार केले लाड आता, ये मिठीला न्याय द्याया, दे मला संक्रांत माझी. आणि काही शेर असे आहेत की या क्षणाला मी तुझ्या प्रेमात पडण्याची, या क्षणाला मी तुझ्या प्रेमात पडण्याची, शक्यता आहे पुन्हा प्रेमात पडण्याची. या क्षणाला मी तुझ्या प्रेमात पडण्याची, शक्यता आहे पुन्हा प्रेमात पडण्याची. मी उभा राहू कधी शकलो पुन्हा नाही, मी उभा राहू कधी शकलो पुन्हा नाही, सवय झालेली मला प्रेमात पडण्याची. मी उभा राहू कधी शकलो पुन्हा नाही, सवय झालेली मला प्रेमात पडण्याची. एवढ्या लवकर नको सारांश प्रेमाचा, एवढ्या लवकर नको सारांश प्रेमाचा, गोष्ट आधी ऐक ना प्रेमात पडण्याची. एवढ्या लवकर नको सारांश प्रेमाचा, गोष्ट आधी ऐक ना प्रेमात पडण्याची. भूतकाळाला पुढे विसरेन मी माझ्या, भूतकाळाला पुढे विसरेन मी माझ्या, देह मी तूही मला प्रेमात पडण्याची. देह मी तूही मला प्रेमात पडण्याची. दे जरासा वेळ तू आता स्वतःलाही, दे जरासा वेळ तू आता स्वतःलाही, कर तयारी एकदा प्रेमात पडण्याची. दे जरासा वेळ तू आता स्वतःलाही, कर तयारी एकदा प्रेमात पडण्याची. आणि शेवटचा शेर आहे मित्रांनो की खूप केलेल्या तशा कविता तुझ्यासाठी, खूप केलेल्या तशा कविता तुझ्यासाठी, मग गझल केली तुझ्या प्रेमात पडण्याची. खूप केलेल्या तशा कविता तुझ्यासाठी, मग गझल केली तुझ्या प्रेमात पडण्याची. या क्षणाला मी तुझ्या प्रेमात पडण्याची, शक्यता आहे पुन्हा प्रेमात पडण्याची. गझल घेतो मित्रांनो शेवटची की एक रोमॅन्टिक गझल घ्यायला मला गौतम दादा बोललेच होते आणि मी घेणारच होतो, कारण एक माहोल आहे, थंडीचं वातावरण आहे, 14 जानेवारी आहे. की असावीस तू आज माझ्याजवळ, असावीस तू आज माझ्याजवळ, जशी एक नौका किनाऱ्याजवळ. असावीस तू आज माझ्याजवळ, जशी एक नौका किनाऱ्याजवळ. नको आग लावूस पाण्यामध्ये, नको आग लावूस पाण्यामध्ये, नको आज येऊस इतक्या जवळ. नको आग लावूस पाण्यामध्ये, नको आज येऊस इतक्या जवळ. नसावे कुणी भोवत आली तुझ्या, नसावे कुणी भोवत आली तुझ्या, नको फार काटे गुलाबाजवळ. नसावे कुणी भोवत आली तुझ्या, नको फार काटे गुलाबाजवळ. असावेत दाणेच हातांमध्ये, असावेत दाणेच हातांमध्ये, नसावेत जाळे शिकाऱ्याजवळ. असावेत दाणेच हातांमध्ये, नसावेत जाळे शिकाऱ्याजवळ. सुगंधी किती या कविता तुझ्या, सुगंधी किती या कविता तुझ्या, तुझी डायरी सोन चाफ्याजवळ. सुगंधी किती या कविता तुझ्या, तुझी डायरी सोन चाफ्याजवळ. निघाली जशी ट्रेन श्वासातली, निघाली जशी ट्रेन श्वासातली, पसरले सुनेपण फलाटाजवळ. निघाली जशी ट्रेन श्वासातली, पसरले सुनेपण फलाटाजवळ. जरी 3 बाजूस गेले तडे, जरी 3 बाजूस गेले तडे, न पर्याय चौथा त्रिकोणाजवळ. जरी 3 बाजूस गेले तडे, न पर्याय चौथा त्रिकोणाजवळ. शेवटचा शेर आणि थांबतो मित्रांनो की तुझ्या नीलकंठात ब्रह्मांड हे, जरी 3 बाजूस गेले तडे, न पर्याय चौथा त्रिकोणाजवळ. तुझ्या नीलकंठात ब्रह्मांड हे, तुझा काळ फिरतोय भुवयांजवळ. तुझ्या नीलकंठात ब्रह्मांड हे, तुझा काळ फिरतोय भुवयांजवळ. असावीस तू आज माझ्याजवळ, जशी एक नौका किनाऱ्याजवळ. धन्यवाद मित्रांनो, खूप धन्यवाद. वा जयेश वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मित्रांनो, शक्यता नाही, शक्यता नाही तर खात्री आहे आम्हाला की आता या क्षणी तुला जे ऐकत आहेत ना ते सगळेच जण तुझ्या प्रेमात पडलेले असेल, तुझ्या गझलेच्या प्रेमात पडलेले असतील. साहजिकच आहे, कारण जे शब्द आहेत की नको आग लावूस पाण्यामध्ये, नको आग लावूस पाण्यामध्ये, नको आज येऊस इतक्या जवळ. क्या बात आहे, क्या बात आहे. की नको आग लावूस पाण्यामध्ये, नको आज येऊस इतक्या जवळ. बापरे, क्या भारी. आणि एक शेर तू या ठिकाणी सादर केलेत मित्र. हा खऱ्या अर्थानं हा जो सुरुवात आहे या मुशायऱ्याची
ती गुलाबी केलीस आणि मोसम बनवलंस मित्रा. क्या बात आहे, क्या बात आहे. विजय आव्हाड म्हणतात एका ठिकाणी की तुझे शब्द आणि मौन दोन्ही गुलाबी. तुझे शब्द आणि मौन दोन्ही गुलाबी, तरी बोलणे मन भरू देत नाही. तुझे शब्द आणि मौन दोन्ही गुलाबी, तरी बोलणे मन भरू देत नाही. आणि तुझ्या रोज गाली सही चंद्र करतो. तुझ्या रोज गाली सही चंद्र करतो, तरी तीळ शंका धरू देत नाही. तरी तीळ शंका धरू देत नाही आणि तुझी याद काही करू देत नाही. विजय आव्हाड यांची गझल की जगू देत नाही, मरू देत नाही. खरंच खूप सुंदर आहे. गुलाबी ही त्यातली काही शेर होती. आणि या गुलाबी मोसमला अधिक गुलाबी करण्यासाठी पुढच्या गझलकाराला आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. आणि त्या पुढच्या गझलकारा आहेत ज्या पुण्यावरून आपल्याशी जोडलेल्या आहेत, त्या म्हणजे वैशाली माळी. स्वागत करूया वैशाली माळी यांचं. वैशाली माळी, आपणास विनंती आहे की आपण आपल्या गझलांचं सादरीकरण करावं आणि या गुलाबी क्षणांना अजून बहारदार करावं. वैशाली माळी. नमस्कार. सर्व गझल रसिकांना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आविष्कार मंच चंद्रपूर यांच्या गझल गुलाबी या तिळगुळ स्पेशल मुशायरत सुरुवातच एका गुलाबी शेराने करते. शेर आहे, किती लिहिशील त्याच्यावर जगाला प्रश्न का पडतो. किती लिहिशील त्याच्यावर जगाला प्रश्न का पडतो. जराशे स्पष्ट सांगू का, मला तो खूप आवडतो. जराशे स्पष्ट सांगू का, मला तो खूप आवडतो. आणि आता एक संक्रांत किंवा तिळगुळ स्पेशल शेर म्हणूया. ओठावरच्या तिळात माझ्या तो ओठांनी गुळ मिसळतो. ओठावरच्या तिळात माझ्या तो ओठांनी गुळ मिसळतो. क्षणात फुलतो काटा काटा अन देहाचा हलवा होतो. आणि आता एक मतला आणि 2 शेर सादर करते. काय करावे गंध स्मृतींचे अवेळीच घमघमले तर. काय करावे गंध स्मृतींचे अवेळीच घमघमले तर. अवघड होते नाव पुन्हा ते मेंदूमध्ये घुमले तर. आणि जमेल तितके ठेवू अंतर, जमेल तितके टाळ मला. जमेल तितके ठेवू अंतर, जमेल तितके टाळ मला. खात्रीने पण तुला विसरलो, सांगशील का जमले तर. आणि शेर आहे, जाणीवपूर्वक मनास हल्ली कुठेच मी रमवत नाही. जाणीवपूर्वक मनास हल्ली कुठेच मी रमवत नाही. भीती वाटते मला विसरुनी तिथेच वेडे रमले तर. आणि आता एक गझल सादर करते. म्हटलं आहे, सांगतो हा नितळसा तुझा चेहरा. सांगतो हा नितळसा तुझा चेहरा. आत आहे तुझ्या एक निर्मळ झरा. सांगतो हा नितळसा तुझा चेहरा. आत आहे तुझ्या एक निर्मळ झरा. आणि जन्म केला कधीचाच नावे तुझ्या. जन्म केला कधीचाच नावे तुझ्या. काळजाचा मला दे रिता कोपरा. आणि एक फुंकर तुझी छेडते या बटा. एक फुंकर तुझी छेडते या बटा. देह होतो जणू मोगरा मोगरा. आणि शेर आहे, वाट वाटेत येते कितीदा तुझी. वाट वाटेत येते कितीदा तुझी. जीव होतो पुन्हा कावरा बावरा. आणि सप्तरंगात नाहून येतो तरी. सप्तरंगात नाहून येतो तरी. का मनाचा कवडसा तुझ्या पांढरा. आणि शेर आहे, लाजते मी नि तो हाय वेडावतो. लाजते मी नि तो हाय वेडावतो. आज येणार तू समजतो उंबरा. आणि शेवटचा शेर या गझलेचा, जा नभा पार तू मात्र परतू नये. जा नभा पार तू मात्र परतू नये. वाट बघते डहाळी तुझी पाखरा.
सांगतो हा नितळसा तुझा चेहरा, आता आहे तुझ्या एक निर्मळ झरा. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. अतिशय सुंदर गझल, सुंदर सादरीकरण. की जमेल तितके ठेवू अंतर, जमेल तितके टाळ मला तू, जमेल तितके ठेवू अंतर, जमेल तितके टाळ मला तू. आणि खात्रीने पण तुला विसरलो, खात्रीने पण तुला विसरलो, सांगशील का जमले तर. क्या बात है, क्या बात है. अतिशय सुंदर गझल आपण या ठिकाणी सादर केला. तिने वाटेत येते कितीदा तुझी, वाटेत येते कितीदा तुझी, जीव होतो पुन्हा कावरा बावरा. क्या बात है. एक से बढ़कर एक गझल. संपूर्ण मोसम गुलाबी केला पुन्हा आपण एकदा आदिजयेश. आणि आता आपण, क्या बात है, हा मोसम असाच गुलाबी गुलाबी होत जाणार आहे. बात है. कह तो दे हम उनके कान में राज की बात सभी, कह तो दे हम उनके कान में राज की बात सभी, पर कान के पास उनके गुलाबी गाल भी तो है. क्या बात है. असाच हा गुलाबी मोसम अधिक रंगतदार करण्यासाठी, गुलाबी करण्यासाठी, त्याची लाली वाढवण्यासाठी, उंची वाढवण्यासाठी आमचे गझलकार मित्र येत आहेत थेट बुलढाण्यावरून. विशाल मोहिते पाटील. स्वागत करूया विशाल मोहिते पाटील यांचं. नमस्कार, मी विशाल अशोकराव मोहिते म्हणजेच मनोहर आपलं आविष्कार साहित्य मंचाच्या वतीनं स्वागत करतोय. आणि त्यांच्या या आजच्या गझल गुलाबी या उपक्रमात माझे काही शेर आणि एक रचना सादर करतो. चला तर मग सुरुवात करतो. एक शेर आणि मतला असा आहे की अजून सूर्याची किरणेही इकडे काही वळली नाही, अजून सूर्याची किरणेही इकडे काही वळली नाही, जपून ठेवा तुम्ही मशाली रात्र अमावस टळली नाही, दोघांमधल्या दुराव्यासया कारण ठरली केवळ भाषा, दोघांमधल्या दुराव्यासया कारण ठरली केवळ भाषा, मज ओठांची जमली नाही तुझ डोळ्यांची कळली नाही, दोघांमधल्या दुराव्यासया कारण ठरली केवळ भाषा, मज ओठांची जमली नाही तुझ डोळ्यांची कळली नाही. आणि एक मतला आणि एक शेर अजून. दोऱ्यामध्ये गुंतवले अन जरी बनवले हार किती, दोऱ्यामध्ये गुंतवले अन जरी बनवले हार किती, तुटून पडले फुल एकदा सांगा दरवळणार किती, दोऱ्यामध्ये गुंतवले अन जरी बनवले हार किती, तुटून पडले फुल एकदा सांगा दरवळणार किती, तिच्या परीशातीर खुनी मज कधी कुठे ना सापडला, तिच्या परीशातीर खुनी मज कधी कुठे ना सापडला, तिच्या कटाक्षामध्ये झाले जखमी आणि ठार किती, तिच्या परीशातीर खुनी मज कधी कुठे ना सापडला, तिच्या कटाक्षामध्ये झाले जखमी आणि ठार किती, नाजूक बांधा लांब केस अन खोल खोल हसरे डोळे, नाजूक बांधा लांब केस अन खोल खोल हसरे डोळे, क्षणात एका संपवायला तिच्याकडे हत्यार किती, नाजूक बांधा लांब केस अन खोल खोल हसरे डोळे, क्षणात एका संपवायला तिच्याकडे हत्यार किती. आणि गझल घेतोय. कशी पसरते इतकी लाली संध्याकाळी, कशी पसरते इतकी लाली संध्याकाळी, सूर्य कदाचित हसतो गाली संध्याकाळी, कशी पसरते इतकी लाली संध्याकाळी, सूर्य कदाचित हसतो गाली संध्याकाळी. आणि तत्वे गाडून उंच मनोरे उभारल्यावर, तत्वे गाडून उंच मनोरे उभारल्यावर, क्षणात त्याची पडझड झाली संध्याकाळी. पिले तिचीही असतील नक्की आज उपाशी, पिले तिचीही असतील नक्की आज उपाशी,
घार तशी का घिरट्या घाली संध्याकाळी. पिले तिचीही असतील नक्की आज उपाशी, घार तशी का घिरट्या घाली संध्याकाळी. धूर्त फुलांचा रोज सापळा सौंदर्याचा, धूर्त फुलांचा रोज सापळा सौंदर्याचा, भुंग्यांचा कोणी नावाली संध्याकाळी. धूर्त फुलांचा रोज सापळा सौंदर्याचा, भुंग्यांचा कोणी नावाली संध्याकाळी. आणि कधीच नसतो कुणी कुणाचा युद्धामध्ये, कधीच नसतो कुणी कुणाचा युद्धामध्ये, आपण आपुल्या लपवू ढाली संध्याकाळी. कधीच नसतो कुणी कुणाचा युद्धामध्ये, आपण आपुल्या लपवू ढाली संध्याकाळी. आणि किती मुखवटे दिवसा आपण लावून फिरतो, किती मुखवटे दिवसा आपण लावून फिरतो, कोण संत अन कोण मवाली संध्याकाळी. किती मुखवटे दिवसा आपण लावून फिरतो, कोण संत अन कोण मवाली संध्याकाळी. आणि हा गुलाबी शेर की कंटाळा या जगण्याचाही आल्यानंतर. प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक ठिकाण असायला हवं. तो मित्र असू शकतो, मैत्रीण असू शकते, प्रेयसी असू शकते, प्रियकर असू शकतो, आई असू शकते, वडील असू शकतात, कोणीही असू शकतो. पण एक नातं असं असायलाच हवं की कंटाळा या जगण्याचाही आल्यानंतर, कंटाळा या जगण्याचाही आल्यानंतर, जीव करावा तुझ्या हवाली संध्याकाळी. कंटाळा या जगण्याचाही आल्यानंतर, जीव करावा तुझ्या हवाली संध्याकाळी. जीव करावा तुझ्या हवाली संध्याकाळी. कशी पसरते इतकी लाली संध्याकाळी, सूर्य कदाचित हसतो गाली संध्याकाळी. मनापूर्वक धन्यवाद. आयोजकांनी आपल्या समोर गझल ऐकवण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. भेटूयात. वाह विशाल भाई वाह, क्या बात है. तिच्या परी शातीर खुनी मज कुणी ना सापडला, तिच्या परी शातीर खुनी मज कुणी ना सापडला, तिच्या कटाक्षामध्ये झाले जखमी आणि ठार किती, तिच्या कटाक्षामध्ये झाले जखमी आणि ठार किती. आणि नाजूक बांधा लांब केस अन नाजूक बांधा लांब केस अन खोल खोल हसरे डोळे, क्षणात एका संपवायला, क्षणात एका संपवायला, तिच्याकडे अवजार किती, तिच्याकडे अवजार किती. क्या बात है, कमाल केलीस. जबरदस्त जबरदस्त. काय म्हणावं. एक से बडकर एक गझलकार मंडळी आपल्याशी या ठिकाणी जोडलेले आहेत आणि सगळ्यांकडे हत्यारं आहेत शब्दांची ठार करायला, अगदी नाही का. विशालनेही हे काम अगदी सुरेखपणे पार पाडलेलं आहे. क्या बात आहे. आणि खरं तर ऑनलाईन ऑफलाईन हा जर कार्यक्रम असता तर आतापर्यंत या क्षणात ज्यांनी ज्यांनी सादर केलं या सगळ्या गझलकार मंडळींना भरभरून टाळ्या मिळायलाच असत्या. यात तीळ मात्र शंका नाही. तीळ मात्र म्हणतोय बरं का, तीळ गुळाचा दिवस आहे आणि सगळ्यांना गुळगुळ प्रतिसाद मिळालाच असतं यात मला खात्री आहे. खऱ्या अर्थानं आजची ही संध्याकाळ जी आहे ही गझलांची संध्याकाळ खऱ्या अर्थानं लाली इथे चढत आहे असं म्हणायला हरकत नाही, हे सुद्धा मी म्हणेन. आणि तुला संधी मिळाली ओठ गोड करण्याची, की तुला संधी मिळाली ओठ गोड करण्याची, तुझा तिळगुळ देण्याचा बहाणा चांगला होता. अमोल शिरसाट म्हणतात की आता जे बोललोय की तुला संधी मिळाली ओठ गोड करण्याची, तुझा तिळगुळ देण्याचा बहाणा चांगला होता. आणि अकोल्याचे आमचे गझलकार मित्र आहेत पुढचे, त्यांना आपण या ठिकाणी पाचारण करणार आहोत. ते आमचे बंधू, आमचे मित्र निलेश कवडे. अतिशय मोठं नाव, महाराष्ट्रात प्रचलित नाव. त्यांचं स्वागत करूया आपण, त्यांना ऐकूया. निलेश कवडे, आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. गझल गुलाबी तिळगुळ स्पेशल मुशायरामध्ये मी आपलं स्वागत करतो. एक मतला आणि 2 शेर.
चेहऱ्यावर बेगडी ओघळ कशाला, चेहऱ्यावर बेगडी ओघळ कशाला, तीळ असल्यावर हवे काजळ कशाला, चेहऱ्यावर बेगडी ओघळ कशाला, तीळ असल्यावर हवे काजळ कशाला. एक प्रेमाची नदी होऊन वाहू, एक प्रेमाची नदी होऊन वाहू, दोन आता वाहते ओहळ कशाला, दोन आता वाहते ओहळ कशाला. साथ असल्यावर तुझी होतो सुगंधित, साथ असल्यावर तुझी होतो सुगंधित, अत्तराचा वेगळा दळवळ कशाला, अत्तराचा वेगळा दळवळ कशाला. तीळ असल्यावर हवे काजळ कशाला, तीळ असल्यावर हवे काजळ कशाला. आणखी एक म्हटलं आणि काही सुटे शेर की तिची वेदना जगण्यासाठी पोषक होती, तिची वेदना जगण्यासाठी पोषक होती, जखम गुलाबी या श्वासांची मालक होती, तिची वेदना जगण्यासाठी पोषक होती, जखम गुलाबी या श्वासांची मालक होती. या गगनाला तिने पाहिले खिडकीमधुनी, या गगनाला तिने पाहिले खिडकीमधुनी, अमावस्येच्या रात्री म्हणून रौनक होती, अमावस्येच्या रात्री म्हणून रौनक होती. आणि शेर बघा की या हृदयावर घाव फुलांचा होता म्हणून, या हृदयावर घाव फुलांचा होता म्हणून, जखमेसाठी फुंकर सुद्धा घातक होती, जखमेसाठी फुंकर सुद्धा घातक होती. गझल सादर करतोय. गुलाबी गुलाबी प्रदीप असलेली गझल आहे बघा. हसू आज गाली गुलाबी गुलाबी, हसू आज गाली गुलाबी गुलाबी, निशाणी मिळाली गुलाबी गुलाबी, हसू आज गाली गुलाबी गुलाबी, निशाणी मिळाली गुलाबी गुलाबी. मला ठार केले सखे लोचनांनी, मला ठार केले सखे लोचनांनी, नजर वार घाली गुलाबी गुलाबी, नजर वार घाली गुलाबी गुलाबी. दिवा मंद झाला सखे चांद राती, दिवा मंद झाला सखे चांद राती, तुझी याद आली गुलाबी गुलाबी, तुझी याद आली गुलाबी गुलाबी. जसा स्पर्श झाला तुझा या फुलांना, जसा स्पर्श झाला तुझा या फुलांना, सखे बाग झाली गुलाबी गुलाबी, सखे बाग झाली गुलाबी गुलाबी. सखे काळजावर अथा पांघरू चल, सखे काळजावर अथा पांघरू चल, नव्या कोरशाली गुलाबी गुलाबी, नव्या कोरशाली गुलाबी गुलाबी. असे काय झाले तुझ्या चेहऱ्याला, असे काय झाले तुझ्या चेहऱ्याला, दिसे फक्त लाली गुलाबी गुलाबी, दिसे फक्त लाली गुलाबी गुलाबी. आणि अधुरी कहाणी तुझी वाचली मी, अधुरी कहाणी तुझी वाचली मी, व्यथा रे निघाली गुलाबी गुलाबी, व्यथा रे निघाली गुलाबी गुलाबी. दिली हाक कोणी अरे झोप माझी, दिली हाक कोणी अरे झोप माझी, पहाटे उडाली गुलाबी गुलाबी, पहाटे उडाली गुलाबी गुलाबी. आणि शेवटचा शेर बघा की तुझा रंग सजनी, तुझा रंग सजनी जरा सांग ना तू, तुझा रंग सजनी जरा सांग ना तू, मला ती म्हणाली गुलाबी गुलाबी, हसू आज गाली गुलाबी गुलाबी, निशाणी मिळाली गुलाबी गुलाबी, निशाणी मिळाली गुलाबी गुलाबी. सहभागाची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वाह वाह वाह, क्या बात है, क्या बात है भाई, क्या बात है. दमदार, अप्रतिम, विलक्षण, सुंदर. काय बोलूया, काय बोलू की खूप सुंदर. हसू आज गाली गुलाबी गुलाबी, काय म्हणतो की हसू आज गाली गुलाबी गुलाबी, निशाणी मिळाली गुलाबी गुलाबी, हसू आज गाली गुलाबी गुलाबी, निशाणी मिळाली गुलाबी गुलाबी, मला ठार केले सखे लोचनांनी, नजर वार घाली गुलाबी गुलाबी. क्या बात है,
या गुलाबी मोसमला अजून गुलाबी केलं आहे आपल्या या गझलांनी, आपल्या सादरीकरणाने. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि फार गंधाळते ही गुलाबी हवा, रात्रभर जाळते ही गुलाबी हवा. फार गंधाळते ही गुलाबी हवा, रात्रभर जाळते ही गुलाबी हवा. आणि सांज होताच हा गारठा पेटतो, सांज होताच ते गारठा पेटतो आणि त्यात रेंगाळते ही गुलाबी हवा, त्यात रेंगाळते ही गुलाबी हवा, फार गंधाळते ही गुलाबी हवा. काय म्हणावं अशा या गुलाबी क्षणांना गझल गुलाबी भाग 1ला अजून गुलाबीमय, अजून रंगतदार, बहारदार करण्यासाठी पुढच्या गझलकारांना या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. आणि त्या पुढच्या गझलकार आपल्याशी जुळलेल्या आहेत, त्या आहेत अश्विनी विटेकर. त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. आपलं अगदी मनापासून स्वागत अश्विनीताई. आणि आपली गझल आपण या ठिकाणी सादर करावी. पुढची सूत्र आपल्या हवाले करतो आहे अश्विनी विटेकर. नमस्कार, मी अश्विनी संजय विटेकर. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि गझल गुलाबी या भागामध्ये आज मी घेणार आहे गझल. गुलाबीच गझल असणार आहे जरा. तर सुरुवातीला एक मतला आणि 2 शेर सादर करते. बघा, शेर असा आहे की केवळ तुझेच माझ्या, केवळ तुझेच माझ्या ओठात नाव आहे, केवळ तुझेच माझ्या ओठात नाव आहे, केलास काळजावर नाजूक घाव आहे, केलास काळजावर नाजूक घाव आहे. पुढचा शेर असा की गोडी तिळात नाही, गोडी तिळात नाही ती वाढते गुळाने. मकर संक्रांतीमुळे की गोडी तिळात नाही ती वाढते गुळाने, संक्रांत या सणाला दोन्हीच भाव आहे. आणि शेवटचा शेर आणि गझल गुलाबी ला लागू होतो. हंगाम हा गुलाबी, हंगाम हा गुलाबी जातोय फार वाया, हंगाम हा गुलाबी जातोय फार वाया, वैरी मनात माझ्या भलताच डाव आहे, वैरी मनात माझ्या भलताच डाव आहे. आणि केवळ तुझेच माझ्या ओठात नाव आहे, केलेस काळजावर नाजूक घाव आहे. आणि गझल सादर करते की का वाटते मला जग, का वाटते मला जग सारे मधाळ तेव्हा, का वाटते मला जग सारे मधाळ तेव्हा, ओठास ओठ माझ्या तू लावतोस तेव्हा, ओठास ओठ माझ्या तू लावतोस तेव्हा. आणि पुढचा शेर असा आहे की होतात ज्या सूर्याने, होतात ज्या सूर्याने दिसतात त्याच जखमा, होतात ज्या सूर्याने दिसतात त्याच जखमा, करतात वार नजरा सांगू कुणास तेव्हा. आणि पुढचा शेर असा आहे की तू एक सारखे का, तू एक सारखे का देतोस घाव इतके, तू एक सारखे का देतोस घाव इतके, घेतो कवेत तू अन होतोस मलम तेव्हा, घेतो कवेत तू अन होतोस मलम तेव्हा. आणि पुढचा शेर असा आहे की ठरवून लोक इतके, ठरवून लोक इतके का वागतात काही, ठरवून लोक इतके का वागतात काही, या भाबड्या मनाला पडतात प्रश्न तेव्हा, या भाबड्या मनाला पडतात प्रश्न तेव्हा. आणि शेवटचा शेर असा आहे की का रोज लागते मज, का रोज लागते मज उचकी भल्या पहाटे, का रोज लागते मज उचकी भल्या पहाटे, तू घेतले असावे माझेच नाव तेव्हा, तू घेतले असावे माझेच नाव तेव्हा, का रोज लागते मज उचकी भल्या पहाटे, तू घेतले असावे
माझेच नाव तेव्हा का वाटते मला जग सारे मधाळ तेव्हा उठास उठ माझ्या तुला वतोस तेव्हा. धन्यवाद. वाह, क्या बात आहे अश्विनीताई. ज्या प्रकारे तुम्ही आज दिसत आहात, 14 जानेवारीचा हा तिळगुळ संक्रांतीचा सण आपण खऱ्या अर्थानं साजरा करत असं मला वाटतं. आपली गझल ही त्या पद्धतीने सजलेली आहे, सवरलेली आहे. आणि क्या बात आहे की का रोज लागते मज उचकी भल्या पहाटे, का रोज लागते मज उचकी भल्या पहाटे, आणि का तू घेतले असावे माझे नाव देवा, तू घेतले असावे माझे नाव देवा. सखा सखीचा किंवा सख्याचा नाव तेव्हा भल्या पहाटे घेत असावं, नाही का. आणि त्या क्षणाला काय होतो की का वाटते मला जग सारे मधाळ तेव्हा, आणि तेव्हा सख्याला हा संपूर्ण जग मधाळ झाल्यासारखं नक्कीच वाटत असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुंदर बहारदार सादरीकरण, बहारदार गझल, खूप सुंदर. क्या बात आहे, क्या बात आहे. मित्रांनो, एक दोन शेर बघा की तुला ही कल्पना नाही तुझ्या एक एक गोष्टींची, तुला ही कल्पना नाही तुझ्या एक एक गोष्टींची, तिळाच्या सर्व जागा मी तुला सांगेन ओठांनी, तिळाच्या सर्व जागा मी तुला सांगेन ओठांनी. आणि चवीला गोड असले तर बरा होतो म्हणे शेवट, चवीला गोड असले तर बरा होतो म्हणे शेवट, तुझ्या ओठातली साखर तुला मागेन ओठांनी. या गुलाबी शेरासह या गझल मैफलीत अगदी शेवटचे गझलकार मी आमंत्रित करतो आहे, त्यांना या ठिकाणी पाचारण करतो आहे. आणि ते श्रेष्ठ गझलकार आहेत, महाराष्ट्रातले नामवंत गझलकार आमचे गझलबंधू गजानन वाघमारे दादा. स्वागत करूया गजानन वाघमारे दादा यांचं. आणि आता आपण ऐकूया गजानन वाघमारे यांना. स्वागत दादा. सदराचं नाव आहे गझल गुलाबी, त्यामुळे अर्थातच एक दोन गुलाबी शेर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. शेर असा आहे, ही लिपस्टिक कितीही बरी राहू दे, ही लिपस्टिक कितीही बरी राहू दे, ओठ माझेच ओठावरी राहू दे, ओठ माझेच ओठावरी राहू दे. आणि दुसरे दोन सुटे शेर, कितीही मोडले हे मन मनावर घ्यायचे नाही, कितीही मोडले हे मन मनावर घ्यायचे नाही, मनाचे घाव कोणाला कधी दावायचे नाही. तिच्या नाजूक ओठांचे नियम इतके कडक होते, तिच्या नाजूक ओठांचे नियम इतके कडक होते, मुभा चुंबायची असली तरी चावायचे नाही, मुभा चुंबायची असली तरी चावायचे नाही. आणखी 2-3 सुटे शेर. चेहरा मुद्दाम हसरा ठेवते, चेहरा मुद्दाम हसरा ठेवते, अंतरी भलताच नखरा ठेवते, चेहरा मुद्दाम हसरा ठेवते, अंतरी भलताच नखरा ठेवते, भोवती फुलपाखरे यावी म्हणून नेहमी वेणीत गजरा ठेवते, आणि जात पडताळून करते प्रेमही, केवढा मेंदूत कचरा ठेवते, आणि प्रेम एकावर तिचे असले तरी काळजाच्या आत दुसरा ठेवते. आणि सर्वांसाठी एक गझल सादर करतोय. पुन्हा परतून तू येशील म्हणून जागले डोळे, पुन्हा परतून तू येशील म्हणून जागले डोळे, तुझ्या वाटेवरी अध्याप माझे लागले डोळे, तुझ्या वाटेवरी अध्याप माझे लागले डोळे. आता नाही रडायाचे असे ठरले तरी रडलो, आता नाही रडायाचे असे ठरले तरी रडलो, मला माहीतही नाही असे का वागले डोळे, मला माहीतही नाही असे का वागले डोळे. आणि शेर बघा, लिओनार्दो कुणी मोनालिसावर भाळला होता, लिओनार्दो कुणी मोनालिसावर भाळला होता, प्रीतीचे
रंग फुलले अन तिचे नावाजले डोळे, प्रीतीचे रंग फुलले अन तिचे नावाजले डोळे, तुझ्या वाटेवरी अद्याप माझे लागले डोळे. आणि एक शेर बघा, तुझ्या डोळ्यांमध्ये मी पाहिले तेव्हा मला कळले, तुझ्या डोळ्यांमध्ये मी पाहिले तेव्हा मला कळले, तुझ्या डोळ्याहुनी नाही कुणाचे चांगले डोळे, तुझ्या डोळ्याहुनी नाही कुणाचे चांगले डोळे, तुझ्या वाटेवरी अद्याप माझे लागले डोळे, तुझ्या वाटेवरी अद्याप माझे लागले डोळे. तसे उघडेच होते जन्मभर डोळे तुझ्यासाठी, तसे उघडेच होते जन्मभर डोळे तुझ्यासाठी, मरण आले तरी नाहीच माझे झाकले डोळे, मरण आले तरी नाहीच माझे झाकले डोळे, तुझ्या वाटेवरी अद्याप माझे लागले डोळे, तुझ्या वाटेवरी अद्याप माझे लागले डोळे. आणि शेवटचा शेर, मला काहीच नाही यापुढे वाचायचे आता, मला काहीच नाही यापुढे वाचायचे आता, मला वाचायचे होते तिचे मी वाचले डोळे, मला वाचायचे होते तिचे मी वाचले डोळे, तुझ्या वाटेवरी अद्याप माझे लागले डोळे, पुन्हा परतून तू येशील म्हणून जागले डोळे, तुझ्या वाटेवरी अद्याप माझे लागले डोळे, तुझ्या वाटेवरी अद्याप माझे लागले डोळे. नमस्कार. वा दादा वा, क्या बात आहे. तुझ्या डोळ्यामध्ये मी पाहिले तेव्हा कळले, तुझ्या डोळ्यामध्ये मी पाहिले तेव्हा कळले, तुझ्या डोळ्याहुनी नाही कुणाचे चांगले डोळे, आणि तुझ्या वाटेवरी अद्याप माझे लागले डोळे. क्या बात आहे. तुझ्या वाटेवरी अद्याप माझे लागले डोळे. एक से बढ़कर एक गजला, एक से बढ़कर एक गझलकार, गोड माणसं, गोड गजला, तीळ गुळाचा हा दिवस खऱ्या अर्थानं या ठिकाणी साजरा झाला असं मी म्हणेन. बहारदार मैफल झाली, बहारदार रंगतदार गुलाबी रंग या मैफलीला मिळालेला आहे. खऱ्या अर्थानं गझल गुलाबीचा हा पहिला भाग गुलाबी झालेला आहे, आणि गझल गुलाबी भाग 2, गझल गुलाबी भाग 3 म्हणजेच 30 जानेवारी थंडी विशेष आणि 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन विशेष हे दोन्ही कार्यक्रम पुन्हा रंगतदार बहारदार होतील याची मला खात्री आहे, याची मला अजिबात शंका नाही. आणि या दोन्ही भागात पुढच्या नव्या निवेदकासह नवी गझलकार मंडळी, नामवंत गझलकार मंडळी आपल्याशी जुळणार आहे. त्यांचाही आपण आस्वाद घ्यावा अशी मी विनंती करतो आहे, अशी याची मला खात्री आहे. आणि आता वेळ आहे शेवटाची, नाही का? आणि मोहब्बत का अंत भी ऐसा गुलाबी हो तो क्या बात हो, मोहब्बत का अंत भी ऐसा गुलाबी हो तो क्या बात हो, सर्द सी रात में, सर्द सी रात में जलने की दुआ भी हो तो क्या बात हो, सर्द सी रात में जलने की दुआ भी हो तो क्या बात हो. मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच गुलाबी क्षणांसह पुढच्या भागांमध्ये. बघायला विसरू नका गझल गुलाबी. तोपर्यंत धन्यवाद.